संकल्प, निष्ठा आणि कर्म हा एकमेव धर्म मानून अखंड महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासाची भूमिका जोपासणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना सोबत घेत हिंदवी स्वराज्य उभं केलं. त्याच स्वराज्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत सर्व धर्म समभाव ही भूमिका अंगीकारत माननीय दादांनी शाश्वत आणि समतोल महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न उराशी बाळगलं. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानिक मार्ग, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा समतेचा विचार, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची बंधुतेची शिकवण आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं सुसंस्कृत समाजकारण या महान विभूतींचा वारसा पुढे चालवणं आणि जनकल्याणासाठी स्वतःला समर्पित करणं यालाच दादांनी सर्वतोपरी प्राधान्य दिलं. सर्व धर्म समभाव शिवशाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा घेऊन चाललो. अजितदादांनी आपल्या लढवय्य सहकाऱ्यांच्या साथीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक सशक्त आणि बळकट पक्ष म्हणून उभं केलं. ग्रामीण राजकारणापासून दादांचा प्रवास सुरू झाला आणि आज 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी ते समर्थपणे पार पाडत आहेत. हा त्यांच्या दूरदृष्टीचा आणि समाजकार्यातील चिकाटीचा एक आदर्श नमुना आहे. राज्यातील तमाम युवा वर्ग, महिला, शेतकरी, कष्टकरी आणि उपेक्षित घटकांचा बुलंद आवाज बनत त्यांच्यासाठी दादांनी घेतलेले निर्णय म्हणजे भूतकाळ बदलणारी वर्तमान कृती ठरली आहे. राज्याच्या कृषी, आरोग्य, सिंचन, ऊर्जा, शिक्षण, उद्योग, सहकार, वाहतूक अशा प्रत्येक पायाभूत क्षेत्रात त्यांनी घेतलेले निर्णय म्हणजे शाश्वत विकासाचा ठोस नकाशा आहे. अनेक आव्हानं आली, टीका झाली, पण अजितदादांचा संयम कधीही सुटला नाही ना कधी निष्ठा डगमगली. म्हणूनच कामाचा माणूस अशी त्यांची ओळख आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत किती आव्हानं समोर आली, संकटं आली, टीकांचे वादळ उठले, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भक्कम शिलेदारांच्या सहकार्यानं आणि युवा वर्ग, महिला, भगिनी, विद्यार्थी मित्र, शेतकरी बांधव यांच्या साथीनं दादांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि दणदणीत विजय मिळवला. अशा पद्धतीनं जिद्दीच्या जोरावर विजय खेचून आणणारा नेता म्हणजेच दादा. दादांच्या मार्गदर्शनाखाली माझी लाडकी बहीण योजना, बळीराजा मोफत वीज योजना यांसारख्या क्रांतिकारी आणि ऐतिहासिक योजना यशस्वी ठरल्या. बारामतीसारख्या आदर्श मतदारसंघासोबत पुणे, पिंपरी चिंचवड परिसराचा औद्योगिक पायाभूत विकास त्यांनी जगभरात आदर्श ठरवला. पुणे मेट्रो प्रकल्प, इंजवडे IT पार्क, पिंपरी चिंचवड मेट्रोचं काम आदी विकास कामांमध्ये दादा मोलाची भूमिका पार पाडत आहेत. 2024च्या अर्थसंकल्पात दिलेला शब्द आज 2025मध्ये दादांनी खरा करून दाखवला. आपल्या शिवकालीन 12 किल्ल्यांचं युनेस्कोच्या यादीत नामांकन झालं. राजकोट येथील महाराजांच्या स्मारकाची त्वरित उभारणी झाली आणि हे सगळं दादांच्या शिवप्रेमाचं प्रामाणिक उदाहरण आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता दादांकडून एक कार्यक्षम नेतृत्व, कार्यशक्ती आणि सजग राजकीय दृष्टिकोनाचे धडे गिरवत आहे. दादा म्हणजे केवळ एक नेता नाही, तर ते मार्गदर्शक, आपला आधार आणि महाराष्ट्राच्या हक्काचं व्यासपीठ बनले आहेत. अशा या कर्तृत्ववान, लोकाभिमुख आणि कणखर नेतृत्वाला आपल्या अखंड कार्याबद्दल मानाचा सलाम आणि वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा. आपलं जनकल्याणाचं आणि सर्वसमावेशक विकासाचं कार्य दादा असंच अखंड चालू राहो. आपणास उत्तम आरोग्य, यशस्वी आणि सुखसंपन्न दीर्घायुष्य लाभो, याच आम्हा प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनापासून शुभेच्छा.